पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये विकासाचं विजन म्हणजे तुमचं भाषण असू शकत नाही. फक्त मला पंढरपूरचा विकास करायचा आहे किंवा मला पंढरपूरमध्ये असं करायचं आहे हे म्हणण्यापेक्षा ते कसं करणार आहे, उद्या पंढरपूरची धूळ कमी करायची आहे, तर ती धूळ आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या उपाययोजनांच्या माध्यमातून कमी करू शकतो. पंढरपूरला आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे तर ते कोणत्या पद्धतीनं करू शकतो. 4 भिंती बांधणं आणि 2 पोस्टर लावणं हे काय विकासाची भाषा असू शकत नाही. किंवा पंढरपूरमध्ये आपल्याला जी काही भीतीमुक्त वातावरण करायचं आहे आणि ज्याच्याकडं विजन आहे तो विजन मांडण्याला का थांबतोय. मुळात ही निवडणूक आज जर जनतेच्या नजरेतून बघायला गेलं, प्रत्येकाला माहिती आहे जनता सुज्ञ झालेली आहे. ही निवडणूक आता फक्त पंढरपूरच्या विकासापुरती किंवा विजनपुरती राहिलेली नसून कॉरिडॉरच्या येणाऱ्या हजारो कोटी रुपयांची झालेली आहे. आणि या सगळ्या उमेदवारांचं लक्ष फक्त आणि फक्त तो निधी कुणाच्या हातामध्ये पडतो याच्यावरती आहे आणि त्याच्यासाठीची असणारी धडपड या सगळ्या उमेदवारांमध्ये दिसून येते. आपण आजपर्यंत हे केलं ते केलं हे जे सांगणं आहे त्याच्याऐवजी इथून पुढच्या 25 वर्षाचं काय असलं पाहिजे आणि त्या 25 वर्षातला 5 वर्षामध्ये आपण किती भाग कव्हर करू शकतो हे आज या लोकांसमोर आलं पाहिजे.